पर्यावरण क्षेत्रातील AI तंत्रज्ञान या मालिकेचा भाग तिसरा संवाद साधलेला आहे भावेश ब्राह्मणकर यांनी. प्रायोजक वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक. जय जवान जय किसान जय विज्ञान. नमस्कार श्रोते हो. नाशिक आकाशवाणीच्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पर्यावरण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या विशेष मालिकेत आज आपण AIचा उपयोग वृक्षांच्या संवर्धनासाठी कसा होतो या संबंधी जाणून घेणार आहोत. श्रोते हो, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे आपण अभिमानाने म्हणतो खरं, पण आज या सोयऱ्यांवर म्हणजेच आपल्या जंगलांवर संकट आलंय. वाढती जंगलतोड आणि वणव्यांमुळे आपली हिरवी श्रीमंती हरवत चालली आहे. पण या संकटाच्या काळात विज्ञानाने आपल्याला एक नवीन शस्त्र दिलं आहे, ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI. आजच्या आधुनिक युगात वनसंवर्धन म्हणजे फक्त बी लावणं किंवा झाड लावणं उरलेलं नाही, तर त्या झाडाचं आरोग्य कसं आहे, त्याची वाढ कशी होते, तिथे जैवविविधता टिकून आहे का, यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि हेच काम आता AI अगदी अचूकपणे करत आहे. कसं ते जाणून घेऊया. आकाशात फिरणारे उपग्रह आणि जंगलात घिरट्या घालणारे ड्रोन्स हे नुसते फोटो काढत नाहीत, तर ते डेटा गोळा करतात. जेव्हा हा डेटा AI प्रणालीकडे जातो तेव्हा ती काही सेकंदात सांगू शकते की जंगलाच्या कोणत्या कोपऱ्यात बेकायदेशीर वृक्षतोड सुरू आहे किंवा कुठे वणवा लागण्याची शक्यता आहे. श्रोते हो, AIकडे प्रेडिक्टिव्ह मॉडेल्स असतात. तापमान, वाऱ्याचा वेग आणि हवेतील ओलावा यांचा अभ्यास करून AI आधीच सावध करतं की सावधान, या भागात वणवा लागू शकतो. यामुळे वनविभागाला वेळेत पावलं उचलता येतात आणि लाखो झाडं खाक होण्यापासून वाचतात. इतकंच नाही तर झाडं लावायची तरी कोणती, प्रत्येक मातीची भूक वेगळी असते. मशीन लर्निंगच्या मदतीने आपण हे ठरवू शकतो की कोणत्या जमिनीवर कोणत्या प्रजातीचं झाड लावलं तर ते जास्त कार्बन शोषून घेईल आणि दीर्घकाळ टिकेल. भारतात आता स्मार्ट फॉरेस्ट मॅपिंग सारख्या प्रणालींमुळे आपण जंगलांचा डिजिटल नकाशा तयार करीत आहोत. शेवटी तंत्रज्ञान हे एक साधन आहे, त्याचा वापर आपण कसा करतो यावर आपलं भविष्य अवलंबून आहे. AI हे आपल्या पर्यावरणाचं रक्षण करणारं एक डिजिटल कवच बनत आहे. चला तर मग या आधुनिक विज्ञानाची साथ घेऊया आणि आपली पृथ्वी पुन्हा हिरवीगार करूया. श्रोते हो, या मालिकेमध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबरच पर्यावरण क्षेत्रातील विविध बाबींची सखोल माहिती घेणारच आहोत. तेव्हा विज्ञान कट्टा या कार्यक्रमात उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. तोपर्यंत मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार. जय जवान जय किसान